प्रॉब्लेम सेट 6 फर्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स दिलेले आहे त्यासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. अगदी सिंपल क्वेश्चन्स आहे. फर्स्ट साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज व्हॉट. आपल्याला विचारलं आहे साइन थिटा आणि कोसेक थिटा याचा प्रॉडक्ट काय असतो. साइन थिटा मल्टिप्लाइड बाय कोसेक थिटा याचं प्रॉडक्ट काय असणार आहे. साइन आणि कोसेक यामध्ये काय रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे की साइन आणि कोसेक हे एकमेकांची रेसिप्रोकल असतात किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असतात. म्हणजे कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा हे रिलेशन आपल्याला माहिती आहे कारण हे दोघं एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स त्यावेळेस मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय अशा दोन टर्म्स की ज्याचा प्रॉडक्ट नेहमी 1 असणार आहे. हे दोन्ही एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे त्यामुळे त्याचा प्रॉडक्ट नेहमी काय असणार आहे 1 असणार आहे. किंवा इथे आपण असं लिहू शकतो सिन्स कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा देअरफॉर कोसेक थिटा मल्टिप्लाइड बाय साइन थिटा इज इक्वल टू 1. बस आपण ह्या इक्वेशनला रिअरेंज केलं तर साइन थिटा इंटू कोसेक थिटा और कोसेक थिटा इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला तेच विचारलं आहे त्या दोघांचा प्रॉडक्ट सो प्रॉडक्ट इज इक्वल टू 1. सिंपल आहे अगदी. सो याचा आन्सर आहे ऑप्शन ए काय 1 बिकॉज दीज आर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ओके. सेकंड कोसेक 45 आपल्याला व्हॅल्यू विचारली कोसेक 45 डिग्रीची. आता 45 डिग्रीसाठी आपल्याला टेबल रेफर करावं लागेल. आपल्याला साइन कॉस टॅन या व्हॅल्यू लगेच इझिली लक्षात राहतात पण कोसेकची व्हॅल्यू आपण पाठ करण्याची गरज नाही. कोसेकची व्हॅल्यू पण साईनवरून डिराईव्ह करू शकतो बिकॉज कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. त्यामुळे जर मला कोसेक 45 व्हॅल्यू फाइंड करायची आहे सो कोसेक 45 म्हणजे काय असणार आहे दॅट इज इक्वल टू 1/sin 45. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 45. साइन 45ची व्हॅल्यू काय असते साइन 45ची व्हॅल्यू असते 1/√2. त्यामुळे कोसेक 45ची व्हॅल्यू काय असणार आहे √2/1 किंवा √2. ठीक आहे. साइन 45ची व्हॅल्यू 1/√2 कशी कारण टेबल काय सांगतो 0 30 45 60 अँड 90 आणि फर्स्ट जर आपण साइन लिहिलं सो साइन 0 इज ऑलवेज 0 साइन 90 इज ऑलवेज 1. ही व्हॅल्यू असते हाफ ही व्हॅल्यू असते 1/√2 आणि ही व्हॅल्यू असते √3/2. 0 1/2 1/√2 √3/2 1 व्हॅल्यूज इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. आपल्याला पाहिजे साइन 45 म्हणजे ती व्हॅल्यू आली 1/√2 त्याचा इन्व्हर्स किंवा त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणून 1/√2चा इन्व्हर्स दॅट इज √2. सो याचा आन्सर आहे ऑप्शन बी. थर्ड 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वॉट. तर आपल्याला हे रिलेशन लिहायचं आहे. आपण ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बघितल्या त्यामधले एक आयडेंटिटी आहे त्याचा यूज करून आपल्याला 1 + tan स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू काय असणार ते बघायचं आहे. सो टॅनला रिलेट करणारी कोणती आयडेंटिटी आपण बघितली सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 राईट. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण बघितली. आपल्याला पाहिजे 1 + tan स्क्वेअर थिटा. सो जर मी -tan स्क्वेअर थिटा राईट साईडला शिफ्ट केला दॅट विल बी +tan स्क्वेअर थिटा. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सो 1 + tan स्क्वेअर थिटा याचा आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट when we see at a higher level from the horizontal line angle formed is what. angle of elevation, angle of depression, straight line or 0. ज्यावेळेस आपण हायर लेवलवर बघतो त्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईनपासून जर आपण हायर लेवलला बघतो त्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईनसोबत फॉर्म झालेला अँगल कोणता असतो म्हणजे हा अँगल कोणता असतो. या अँगल आपण नेहमी काय बोलतो अँगल ऑफ इलिव्हेशन. आपण अँगल ऑफ इलिव्हेशन अँगल ऑफ डिप्रेशन त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन किंवा लाईन ऑफ विजन लाईन ऑफ साईट काय ते बघितलेलं आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग वेन वी सी ॲट हायर लेवल सपोज ही हॉरिझॉन्टल लेवल आहे आणि आपण हायर लेवलला बघतोय तर हा जो अँगल फॉर्म होतो याला आपण काय बोलणार आहोत याला आपण बोलतो नेहमी अँगल ऑफ इलिव्हेशन ऑप्शन ए. सेकंड इफ साइन थिटा इज इक्वल टू 11/61 फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. साइनची व्हॅल्यू दिलेली आहे कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची. तिथे आपल्याला सांगितलं की आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. मग साइन आणि कॉस यांना रिलेट करणारी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे. आपल्याकडे 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे. त्यामधली फर्स्ट आयडेंटिटी आपण बघितलेली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ही जी सम असते किंवा साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा यांना जर आपण ॲड केलं तर ती ॲडिशन किंवा सम नेहमी असणार आहे 1. सो ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज आपण इथे करू शकतो का कारण इथे आपल्याला साइनची व्हॅल्यू माहिती आहे कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची. बस यामध्ये या इक्वेशनमध्ये किंवा या आयडेंटिटीमध्ये व्हॅल्यूज पुट करा कॅल्क्युलेशन करा स्क्वेअर रूट घ्या त्यावरून आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 दिस इज ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. अँड देअरफॉर आपल्याला फाइंड करायची कॉसची व्हॅल्यू त्यामुळे इथेच आपण लगेच इक्वेशन रिअरेंज करूया. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर थिटा. सो 1 - साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय साइन थिटाचा स्क्वेअर. साइन थिटाची व्हॅल्यू आहे 11/61 याचा स्क्वेअर. साइन थिटा इज इक्वल टू 11/61.
So that is equal to 1 minus 11th square 121, 61th square 61 into 61, 3721. ठीक है. So that is equal to 1 minus 121 upon 3721. 1 into 3721 3721 minus 121 upon 1. ठीक है. So that is equal to सबट्रॅक्शनचा केली आपण 0063 अपॉन नॉट 1 इथे असेल 3721. डिनॉमिनेटरला 1 into 3721. 3600 अपॉन 3721 इज व्हॉट? दिस इज कॉस स्क्वेअर थिटा. आता आपल्याला काय पाहिजे? आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊया. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Cos theta is equal to under root 3600 upon 3721. So that is equal to root 3600 upon root 3721. 3600 60 चा स्क्वेअर असतो 3600, त्यामुळे याचा रूट असणार आहे 60 आणि 3721 आत्ताच आपण बघितला तो आहे 61 चा स्क्वेअर, त्यामुळे याचा स्क्वेअर रूट असेल 61 अँड हेज cos theta is equal to 60 upon 61. ठीक आहे. बट इफ tan theta is equal to 2 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आपल्याला tan thetaची व्हॅल्यू दिलेली, tan theta is equal to 2, याचा यूज करून आपल्याला बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करायचे. टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, त्यामधला एक रेशो किंवा एकाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, त्याचा यूज करून रिमेनिंग 5 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला फाइंड करायचे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलेलं की अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करू शकतो. आयडेंटिटीचा यूज करून आपण tan थीटाला रिलेट करणार, कोणती आयडेंटिटी आहे ती लिहिणार, त्याच्यावर दुसरा एक रेशो फाइंड करणार आणि मग त्याचा एक एक करून आपल्याला बाकीचे रेशोज मिळणार आहे. हा एक वे झाला. अदर वे आपण एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करू शकतो. राईट अँगल ट्रायंगलच्या काही साइड्स आपण tan थीटाचा रेशो tan थीटा इज इक्वल टू 2 दिलेला आहे, त्याचा यूज करून आपण राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साइड दाखवणार. पायथागोरस थेरमचा यूज करून थर्ड साइड फाइंड करणार आणि त्यानंतर बाकीचे रेशोज फाइंड करू शकतो. अनदर वे अजून एक चान्स असा पण असतो की ज्यावेळेस आपल्याला अशा व्हॅल्यू दिल्या असतात तर बघायच्या की आर दी स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे काय? जो आपण टेबल बघितला 0, 30, 45, 60, 90 डिग्रीसाठी, तर त्या टेबलमध्ये कुठे tan थीटा इज इक्वल टू 2 येतोय का? तर जर तुम्ही आठवलं तर tan थीटा इक्वल टू 2 ही व्हॅल्यू त्या टेबलमध्ये कुठे येत नाही. म्हणजे थीटा ही काही स्टँडर्ड व्हॅल्यू नाही, म्हणजे 0, 30, 45, 60, 90 यापैकी कोणतीच एक व्हॅल्यू नाही. त्यामुळे तो मार्ग किंवा तो वे ह्या केसमध्ये आपण यूज करू शकत नाही. तर आता आपल्याकडे राहिले दोन वेज, एक तर ट्रायंगल फॉर्म करा किंवा आयडेंटिटीज यूज करा. तर आपण प्रेफर करूया ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज. ठीक आहे, समजते काय सांगते ते? तर आता सगळ्यात आधी tan थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, मग tan थीटाला रिलेट करणारी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे ती यूज आपल्याला करावी लागणार आहे. सो सोल्युशन, सिन्स tan थीटाला रिलेट करणारी आयडेंटिटी कोणती आहे? दिस इज ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. यामध्ये आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, सो त्यावरून आपण सेकची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सिन्स tan थीटा इज इक्वल टू 2, देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा मायनस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 1, देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर सेक थीटा काय असणार आहे? दोन्ही साईडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 5, सो सेक थीटा इज इक्वल टू रूट 5. ठीक आहे, एक रेशो मिळाला, सेकची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता याचा यूज आपण पुढे कसा करू शकतो? आपल्याला सेकचं आणि अजून कशाचं रिलेशन माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की सेक आणि कॉस ह्या दोन्ही एकमेकांच्या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असतात किंवा रेसिप्रोकल असतात. सिन्स कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा अँड देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन रूट 5. सेक थीटाची जी व्हॅल्यू ती इथे आपण पुट केली, सो कॉसची पण व्हॅल्यू मिळाली. कॉस सेक, त्यानंतर टॅनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता अजून काय काय राहिलं? साईन फाइंड करायचं आपल्याला, कोसेक फाइंड करायचं आहे, कॉट. ठीक आहे, तीन अजून हे 3 रेशोज फाइंड करायचे. 3 रेशोज आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग आता साईन फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याकडे कॉस आहे, सेक आहे आणि टॅन आहे. साईनला आपण कशाशी रिलेट करू शकतो? आपल्याला अगेन अजून एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे, साइन आणि कॉसला रिलेट करणार आहे. सिन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा.
कॉसची व्हॅल्यू आहे 1/√5 त्याचा स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 1 - 1/5. √5चा स्क्वेअर 5. सो 5 × 1 5, 5 - 1 4, 4/5 दॅट इज साइन स्क्वेअर थिटा. म्हणून जर मला साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची तर मी दोन्ही साईडचं रूट घेणार. सो √4/5. √4 म्हणजे काय 2 आणि √5 ॲज इट इज. तर ही झाली साइन थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे, साइन थिटा मिळाला. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं कोसेक. कोसेकला आपण कशाशी रिलेट करू शकतो? आपल्याला माहिती साइन आणि कोसेक हे सुद्धा इन्व्हर्स असतात. सिन्स कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा, राईट. अँड देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू आहे 2/√5. सो दॅट इज इक्वल टू √5 वर येणार आणि 2 इन द डिनॉमिनेटर. दिस इज व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा. ठीक आहे, आता काय राहिलं आपलं कॉट थिटा. कॉटला आपण कशाशी रिलेट करू शकतो? कॉटला इझी वे काय की टॅन आणि कॉटमध्ये असणार रिलेशन. टॅन आणि कॉट हे सुद्धा इन्व्हर्स असतं, त्यामुळे टॅनहून आपण कॉटची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सिन्स कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा अँड देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटाची व्हॅल्यू आहे 2. किंवा इथे तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सुद्धा यूज करू शकता. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कोसेकची व्हॅल्यू मिळालेली आहे, त्यावरून तुम्ही कॉटची व्हॅल्यू फाइंड करू शकता. बट इझिएस्ट वे काय असणार की टॅन आणि कॉट एकमेकांचे इन्व्हर्स असतात किंवा रेसिप्रोकल असतात. सो कॉट थिटा इज इक्वल टू 1/2. नेक्स्ट, इफ सेक थिटा इज इक्वल टू 13/2 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो. सिमिलर टू थर्ड क्वेश्चन, या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करायचे. इथे आपल्याला सेकची व्हॅल्यू दिलेली आहे. अगेन इथे सुद्धा तुम्ही ट्रँगलचं राईट अँगल ट्रँगलचा यूज करू शकता किंवा आयडेंटिटीचा यूज करू शकता. कारण सेक थिटा 13/2 ही सुद्धा काही स्टँडर्ड व्हॅल्यू नाही. सो आपल्याकडे हे 2 वेज आहे. तर आपण काय करूया, आपण अगेन या केसमध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करणं प्रेफर करूया. सो सोल्युशन, आता सेकला रिलेट करणारी कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याकडे आहे? आपल्याला माहिती आहे सिन्स सेक स्क्वेअर थिटा minus tan square theta is equal to 1. This is trigonometric identity. Okay. And therefore आता यामध्ये सेकची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सिन्स सेक थिटा इज इक्वल टू 13/2. therefore 13/12 not 2, 13/12 square minus tan square theta is equal to 1 and therefore tan square theta is equal to 13/12 whole square minus 1 is equal to 13 square is 169, 12 square is 144 minus 1, 169 minus 144 upon 144, 169 minus 144 25 upon 144. दिस इज व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थिटा. आपल्याला पाहिजे टॅन थिटाची व्हॅल्यू, त्यामुळे आपण काय करणार, दोन्ही साईडचं रूट घेणार. सो टॅन थिटा इज इक्वल टू √25/144. √25 म्हणजे 5 आणि √144 म्हणजे 12. सो यावरून आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली 5/12. त्याच पद्धतीने सेकची व्हॅल्यू दिलेली आहे. अजून याला आपण कशाशी रिलेट करू शकतो? आपल्याला माहिती आहे की सेक थिटा इज इक्वल टू, सेक थिटा हा कसला इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल असतो? कॉस थिटाचा, राईट. किंवा कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. सेकची व्हॅल्यू माहिती, त्यावरून आपण कॉसची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा, 1/13/12. सो दॅट इज इक्वल टू 12/13. दिस इज व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. ओके, आता नेक्स्ट आपण काय फाइंड करू शकतो? आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू मिळाली, सेकची व्हॅल्यू मिळाली, कॉसची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर टॅनची व्हॅल्यू मिळाली, त्यानंतर आपण कॉट फाइंड करू शकतो, कारण टॅन आणि कॉट हे सुद्धा अगेन रेसिप्रोकल असतात. सिन्स कॉट थिटा is equal to 1/tan theta, therefore cot theta is equal to 1/5/12, that is equal to 12/5. cot, cos, tan आणि sec. त्यानंतर आता अजून आपण काय करू शकतो? नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन आपण यूज करू शकतो. कोणता? सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, राईट. हे सुद्धा एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. यामध्ये आपल्याला कॉसची व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे, यामध्ये पुट केलं आपल्याला साईनची व्हॅल्यू मिळणार. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस थिटा 12/13,
1 minus 144 by 169. 169 minus 144 upon 169. Subtraction आहे 25. 25 upon 169. This is value of sin square theta. आपल्याला पाहिजे आहे sin theta. सो sin theta ची व्हॅल्यू काय असणार आहे, याचा रूट म्हणजे 5/13. sin theta is 5/13. sin, त्यानंतर sin cos tan cot cosec. कोसेकची व्हॅल्यू राहिली आता. सो कोसेक आपण कसं फाइंड करू शकतो, साइन वरून, कारण साइन आणि कोसेक अगेन रेसिप्रोकल असतात. सिन्स कोसेक थीटा इज इक्वल टू 1 upon sin theta, therefore cosec theta is equal to sin ची व्हॅल्यू आहे 5/13, so that is equal to 13/5. This is value of cosec theta. Next question, question number 5. Prove the following. तर आपल्याला काही स्टेटमेंट्स दिले किंवा काही इक्वेशन दिलेले आहेत, आपल्याला ते प्रूव्ह करायचे. LHS इज इक्वल टू RHS आपल्याला इथे दाखवायचं आहे. सो त्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे सेक थीटा इनसाइड ब्रॅकेट 1 minus sin theta, सेकंड ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1. सो LHS इक्वल टू RHS दाखवायचं. आपण LHS पासून सुरुवात करूया. फॉर फर्स्ट LHS इज सेक थीटा इनसाइड ब्रॅकेट 1 minus sin theta, सेकंड सेक थीटा प्लस टॅन थीटा. ओके, आता यामध्ये आपण काय करणार, सगळ्यात आधी आपण हे एक ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटला सेक थीटा मल्टिप्लाय करतो. सेक थीटाने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू. सो सेक थीटा मायनस सेक थीटा इंटू टॅन थीटा, सेक थीटा इंटू साइन थीटा, सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज सेक थीटा प्लस टॅन थीटा. नेक्स्ट स्टेप आपण काय करू, आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर जिथे कुठे टॅन आहे सेक आहे त्याला आपण साइन किंवा कॉसमध्ये एक्सप्रेस करूया. कारण जनरली आपण काय करतो सिम्प्लिफिकेशनमध्ये बेसिक ज्या साइन कॉस किंवा टॅन आहे याच्यामध्ये आपण एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. सो सेक थीटा म्हणजे काय 1 upon cos थीटा, हे तर आपल्याला माहीत आहे. त्यानंतर इथे सुद्धा सेक म्हणजे काय असणार 1 upon cos आणि सेकंड साइन थीटा, इथे 1 upon cos आणि टॅन म्हणजे काय साइन upon cos. इथे लगेच रिझन द्यायचा. tan theta is equal to sin theta upon cos theta आणि sec theta is equal to 1 upon cos theta. So that is equal to 1 upon cos theta as it is. इथे काय होणार आहे sin theta upon cos, 1 into sin theta म्हणजे sin theta upon cos theta that is tan theta. आणि इथे असणार आहे 1 upon cos theta आणि tan theta. ठीक आहे, आपण हे tan theta as it is ठेवूया. याला एक्सप्रेस करण्याची गरज नाही. असं का करते, कारण इथे आपल्याला टॅन थीटा मिळते ना. सो टॅन थीटा असणार आहे. नाउ दॅट इज इक्वल टू, आता इथे जर बघितलं 1 upon cos थीटा मायनस टॅन थीटा, 1 upon cos थीटा प्लस टॅन थीटा, म्हणजेच काय सेम टर्म सबट्रॅक्शन, सेम टर्मची ॲडिशन. a मायनस बी इंटू ए प्लस बी या फॉर्ममध्ये दिलेलं एक्सप्रेशन आहे. त्याचा फॉर्म्युला असतो a² मायनस b². एक टर्म a आहे, एक टर्म b आहे. त्यामुळे याचा ज्यावेळेस मी या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेईल, प्रॉडक्ट काय असणार आहे a² मायनस b² म्हणजे 1 upon cos थीटा होल स्क्वेअर मायनस b² म्हणजे काय टॅन स्क्वेअर थीटा. आता 1 upon cos म्हणजे काय सेक. सो सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आपल्याकडे एक स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्यामुळे ही व्हॅल्यू असणार आहे 1. म्हणजेच काय दॅट इज इक्वल टू RHS. हेन्स LHS इज इक्वल टू RHS. इथे रिझन बिकॉज सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आहे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ओके, त्यानंतर सेकंडसाठी अगेन सेक टॅन साइन दिलेला आहे, राईट हँड साईडला कॉस आहे. सेक आणि टॅनला अगेन आपण साइन आणि कॉसमध्ये एक्सप्रेस करूया. LHS सोल्युशन फॉर सेकंड, LHS इज सेक थीटा प्लस टॅन थीटा, सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा, 1 upon cos थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा, सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. सेक थीटा इज इक्वल टू 1 upon cos थीटा आणि टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आपण जे काही सबस्टिट्यूट करतोय ते साईडला आपल्याला लिहावे लागणार आहे. सो दॅट इज इक्वल टू, इथे बघितलं कॉस थीटा डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर 1 प्लस साइन थीटा, ॲडिशन करतोय आपण आणि सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. ओके, आता यामध्ये पुढे आपण काय करणार, ह्या दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन आहे, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. त्यामुळे डिनॉमिनेटरला असेल कॉस थीटा, न्यूमरेटरला काय असणार आहे
1 प्लस साइन थीटा 1 माइनस साइन थीटा, सेम टर्म ऐड होता है, सेम टर्म सबट्रैक्ट होता है. अगेन आपण फॉर्म्युला यूज करू शकतो a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a आहे 1 आणि b आहे साइन थीटा. सो a स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे साइन थीटाचा स्क्वेअर, त्याला आपण लिहिणार साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. आता पुढे काय होणार आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्यामुळे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. न्यूमरेटरला आपण रिप्लेस करू शकतो कॉस स्क्वेअर थीटाने. सो कॉस स्क्वेअर थीटा आपण कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा आपण कॉस थीटा, एक कॉस कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू कॉस थीटा, दॅट इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. देयरफॉर RHS इज इक्वल टू RHS and therefore sec theta plus tan theta into 1 minus sin theta is equal to cos theta is proved. Next, third, sec square theta plus cosec square theta is equal to sec square theta into cosec square theta. तर LHS पासून आपण सुरुवात करूया. LHS is equal to sec square theta plus cosec square theta. आता आपण काय करूया, या केसमध्ये सुद्धा सेक आणि कोसेकला साइन आणि कॉसमध्ये एक्सप्रेस करूया. आपल्याला माहिती आहे की सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा आणि कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. त्यामुळे इथे सेक ऐवजी आपण लिहिणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर प्लस कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थीटा स्क्वेअर. ओके. सेक स्क्वेअर थीटा म्हणजे काय, सेक थीटाचा स्क्वेअर. लिहिताना आपण काय लिहितो इथे, सेकच्या वरती 2 आपण लिहिणार आहे किंवा कोसेकच्या वरती 2 लिहिणार, थीटाच्या वरती नाही. ओके. सो दॅट इज इक्वल टू, आता इथे स्क्वेअर जर मी केला 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. ॲडिशन आहे, ॲडिशन आपण कशी करणार, 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा प्लस 1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. प्रॉडक्ट आहे. न्यूमरेटर बघा कसं सिम्प्लिफाय होणार, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याकडे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्यामुळे न्यूमरेटर होणार 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. ओके. आता याला मी असं लिहू शकते 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. राईट. सेपरेट करू शकते. 1 अपॉन साइन थीटा म्हणजे काय, कोसेक थीटा, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे होणार कोसेक स्क्वेअर थीटा. 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे काय, सेक थीटा, त्याचा स्क्वेअर म्हणजे होणार सेक स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. आता नेक्स्ट फोर्थसाठी LHS आहे कॉट आणि टॅनमध्ये, RHS कोसेक आणि सेकमध्ये आहे. फॉर फोर्थ, कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता इथे काय होणार बघा, या कॉट आणि टॅनमध्ये काय रिलेशन असतं आपल्यामध्ये, कॉट आणि टॅन इनवर्स असतं किंवा रेसिप्रोकल असतं. त्यामुळे सपोज जर मी कॉटला 1 अपॉन टॅनने रिप्लेस केलं, सो हे होणार 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आणि ज्यावेळेस मी सिम्प्लिफाय करेल तेव्हा टॅन स्क्वेअर थीटा इंटू टॅन स्क्वेअर थीटा, टॅन पॉवर 4 थीटा होईल. मग पॉवर 4चं इक्वेशन आपल्याला मिळतं किंवा पॉवर 4चं आपल्याला एक्सप्रेशन मिळतं, ते सिम्प्लिफाय करणं थोडं डिफिकल्ट जाईल. त्यामुळे आपण इथे हे रिलेशन नाही यूज करणार. किंवा आपण जर साइन आणि कॉसमध्ये जरी एक्सप्रेस केला, कॉट म्हणजे काय असतं कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा आणि टॅन म्हणजे काय साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. इथे सुद्धा काय होणार, ज्यावेळेस मी सिम्प्लिफिकेशन करेल पॉवर 4 येईल. अगेन थोडंसं कॅल्क्युलेशन मोठे होणार, त्यामुळे तो वे सुद्धा आपण नाही यूज करणार. त्या व्यतिरिक्त अजून काय पॉसिबिलिटी आहे, इथे बघा आपल्या राईट हँड साईडला कोसेक आणि सेकची टर्म पाहिजे आहे. इथे आहे कॉट आणि टॅन. आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी त्या एकदा आठवा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या अकॉर्डिंग आपल्याकडे 2 रिलेशन आहे, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. कोसेक आणि कॉटला रिलेट करताय. आणि अजून एक आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेक आणि टॅनला सुद्धा रिलेट करतात. म्हणजे काय, या आयडेंटिटीचा यूज आपण इथे करू शकतो. कसा, दॅट इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा काय असणार आहे, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय असणार, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके. दॅट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा मायनस मायनस प्लस 1. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा, हेन्स RHS.
ओके, त्यामुळे जेव्हा आपल्याला यूज काय करायचं आहे ते बघण्यासाठी आधी नेहमी बघा की दुसऱ्या साईडला काय टर्म्स आपल्याला आणायचे आहे. इथे कॉट आणि टॅन होतं, इथे कोसेक आणि सेक होतं. याला रिलेट करणारे आयडेंटिटी यूज करणं इथे मला इझी झालं. जर मी इथे साईन कॉस किंवा कॉटला 1/tan जरी एक्सप्रेस केलं असतं तरी मला आन्सर मिळालं असतं, बट प्रोसिजर थोडी लेंथी झाली असती. तरी आपण एकदा करून बघूया त्या मेथडनी. सपोज जर हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन किंवा आयडेंटिटी यूज करणं नाही सुचलं, आपण काय करू शकतो, कॉट आणि टॅनला बेसिक आपण कॉस आणि साईनमध्ये एक्सप्रेस करू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर, दिस इज LHS. cos square theta upon sin square theta minus sin square theta upon cos square theta. Okay, cos square theta into cos square theta, cos power 4 theta minus sin power 4 theta upon sin square theta into cos square theta. ओके, आता इथे a power 4 minus b power 4 आहे. याला मी cos power 4 ला असं लिहू शकते, cos square theta चा स्क्वेअर मायनस sin square theta त्याचाही स्क्वेअर. हे काय होणार, cos power 4, हे होणार आहे sin power 4 अपॉन sin square theta into cos square theta. a square minus b square या फॉर्ममध्ये आपल्याकडे एक्सप्रेशन असेल त्याला आपण असं लिहू शकतो, a plus b into a minus b, राईट. त्यामुळे न्यूमरेटर काय होणार, cos square theta, a म्हणजे cos square theta, b म्हणजे sin square theta. सो a plus b into a minus b divided by denominator as it is sin square theta into cos square theta. ओके, आता ही व्हॅल्यू काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या अकॉर्डिंग ही व्हॅल्यू आहे 1. सो 1 इंटू दिस टर्म म्हणजे काय होणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. समजलं इथपर्यंत. आता इथे आपल्याला पाहिजे कोसेक आणि सेक. इथे डिनॉमिनेटरला साइन आहे, डिनॉमिनेटरला कॉस आहे, त्याचा इन्व्हर्स, साइनचा इन्व्हर्स असणार आहे कोसेक, कॉसचा इन्व्हर्स असणार आहे सेक. त्यामुळे आपण काय करूया, या केसमध्ये कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा असं सबट्रॅक्शनचं कोणतं रिलेशन तर आपल्याकडे डायरेक्ट रिलेशन अवेलेबल नाही. मग आपण काय करूया, न्यूमरेटर आणि न्यूमरेटर सेपरेट करूया. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके, कॉस स्क्वेअर कॅन्सल, 1 साइन स्क्वेअर म्हणजे काय, कोसेक, साइन स्क्वेअर कॅन्सल, 1 कॉस म्हणजे काय, सेक. दॅट इज इक्वल टू RHS. तर या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट 5th, tan power 4 theta plus tan square theta is equal to sec power 4 theta minus sec square theta. 5th साठी LHS पासून आपण सुरुवात करू. LHS इज इक्वल टू tan power 4 प्लस tan स्क्वेअर. आपल्याला राईट हँड साईडला सेकची टर्म पाहिजे, LHSला टॅन आहे. सो टॅन आणि सेक यांना रिलेट करणारी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याकडे आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर बघूया आता याचा यूज आपण इथे कुठे करू शकतो का. सगळ्यात आधी आपण काय करू, इथे पॉवर 4 आहे, इथे पॉवर 2 आहे, यामधून मी टॅन स्क्वेअर थिटा कॉमन घेऊ शकते, राईट. कारण टॅन पॉवर म्हणजे काय, टॅन स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर. त्यामुळे जर मी टॅन स्क्वेअर थिटा कॉमन घेते तर ब्रॅकेटमध्ये राहणार टॅन स्क्वेअर थिटा आणि इथे असणार आहे 1. tan square theta into tan square theta, tan power 4 theta plus 1 into tan square theta is tan square theta. So that is equal to tan square theta as it is. ब्रॅकेट मध्ये काय 1 plus tan square theta, 1 plus tan square theta म्हणजेच काय sec square theta, that is equal to sec square theta. बट आपल्याला काय पाहिजे, sec power 4 minus sec square theta. तर यामध्ये आता अगेन tan आहे, टॅनला मला सेकच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावं लागेल. टॅनला मी सेकच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकते, tan square theta is equal to sec square theta minus 1, sec square theta minus 1 multiplied by sec square theta. ओके, sec square theta ने आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. सो sec power 2 म्हणजे sec power 4 प्रॉडक्ट आपण घेतला मायनस sec square theta, दॅट इज इक्वल टू RHS. ओके, आता नेक्स्ट 6th, 1/1 minus sin theta plus 1/1 plus sin theta is equal to 2 sec square theta. LHS 1/1 minus sin theta plus 1/1 plus sin theta. लगेच आपण इथे सिम्प्लिफिकेशन करू शकतो. ॲडिशन दिसतंय, टर्म सारखं दिसतंय, त्यामुळे सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे, 1 into 1 plus sin theta 1 plus sin theta प्लस 1 into 1 minus sin theta 1 minus sin theta डिवायडेड बाय 1 minus sin theta. याला मल्टिप्लाय करू आपण 1 plus sin theta ने. ठीक आहे, मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा कॅन्सल, 1 plus 1 2 अपॉन डिनॉमिनेटरचं बघितलं, डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, a plus b इंटू a minus b. सेम टर्म ॲड होत आहे, सेम टर्म सबट्रॅक्ट होत आहे.
सो फॉर्म्युला इज आणि त्याचा प्रॉडक्ट आहे. सो फॉर्म्युला इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. डिनॉमिनेटरला ए म्हणजे काय 1 आणि बी म्हणजे साईन थिटा. सो त्याचा स्क्वेअर 1 स्क्वेअर इज 1. साईन थिटाचा स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थिटा. सो दॅट इज इक्वल टू 2/1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. याला मी कसं सिम्प्लिफाय करू शकते. अगेन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा. सो 2/cos स्क्वेअर थिटा. 2 × 1/cos स्क्वेअर थिटा राईट. याला मी असं लिहू शकते आणि आपल्याला माहिती आहे की कॉस म्हणजे काय सेकचा रेसिप्रोकल. त्यामुळे 1/cos स्क्वेअर थिटा काय असणार आहे सेक स्क्वेअर थिटा. हे इज प्रूव्ड. दॅट इज इक्वल टू RHS. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. sec power 6x minus tan power 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x. तर आता सुरुवात करूया आपण विथ LHS. LHS इज इक्वल टू sec power 6x minus tan power 6x. LHS वरून आपल्याला जे RHS प्रूव्ह करायचे. RHS मध्ये सुद्धा सेक आणि टॅनचे टर्म दिलेले आहे. त्यामुळे आपण काय करूया इथे सेक आणि टॅनला साइन कॉसमध्ये नाही एक्सप्रेस करणार. आपण इथे सेक आणि टॅनलाच फक्त असं ॲडजस्ट करूया की जेणेकरून हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय होईल. इथे पॉवर 6 आहे, इथे सुद्धा पॉवर 6 आहे. पॉवर 6चा कोणता डिरेक्ट फॉर्म्युला आपल्याला माहिती नाही. मग आपण ह्या केसमध्ये काय करू शकतो. सेक आहे टॅन आहे. आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 राईट. ही एक आयडेंटिटी आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं सपोज इथे फर्स्ट टर्म आहे सेक पॉवर 6. ही आयडेंटिटी जर मी ॲडजस्ट केली तर मी असं लिहू शकते सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. जर मला इथे पॉवर 6 पाहिजे असेल, इथे पॉवर 6 आहे, इथे जर मला पॉवर 6 पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल. मला इथे दोन्ही साईडचा क्यूब घ्यावा लागेल. का कारण ए पॉवर एम पॉवर एन आपण कसं लिहितो ए पॉवर एम इंटू एन. पॉवर 6 पाहिजे आहे 2 × 3 6. त्यामुळे सेक स्क्वेअर थिटाचा क्यूब दॅट इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा क्यूब. म्हणजे काय सेक पॉवर 6 थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा क्यूब असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. थिटाऐवजी फक्त आपल्याला काय करायचं इथे एक्सने रिप्लेस थिटा एक्सने रिप्लेस इथे करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण LHS असं लिहू शकतो सेक पॉवर 6x. याच्याऐवजी आपण ही टर्म लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स चा क्यूब. ठीक आहे. मायनस टॅन 6x. आपण हे असं का करतो कारण आपल्या RHSला सेक आणि टॅनचीच टर्म पाहिजे. पॉवर 6 आहे. पॉवर 6चा डायरेक्ट फॉर्म्युला तर आपल्याकडे नाही म्हणून आपण बघतोय की सेक आणि टॅन ह्या दोन टर्म दिलेल्या. सेक आणि टॅनमध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन मी यूज केलं त्यावर मला हे रिलेशन मिळालं. हे रिलेशन आता इथे जर मी पुट केलं आता फर्स्ट ब्रॅकेट कोणत्या फॉर्ममध्ये आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब या फॉर्ममध्ये आहे. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय असतो ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे. हा एक एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकते. त्यामुळे काय होणार आहे इथे टॅन पॉवर 2 आहे, इथे पॉवर 3 आहे. टॅन पॉवर ज्यावेळेस एक्सपान्शन होईल त्यावेळेस टॅन पॉवर 6 होणार आहे प्लस टॅन पॉवर 6 मायनस टॅन पॉवर 6 म्हणजेच काय इथे काहीतरी टर्म्स ॲडजस्ट होणार किंवा काही टर्म्स कॅन्सल होणार आहे. सो दॅट इज इक्वल टू या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग ए इज 1 अँड बी इज टॅन स्क्वेअर एक्स. ए इज 1 अँड बी इज टॅन स्क्वेअर एक्स. त्यामुळे ए प्लस बी क्यूब ए क्यूब 1 क्यूब प्लस 3 × 1 स्क्वेअर इंटू बी प्लस 3 × a इंटू बी स्क्वेअर 3 × a इंटू बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय टॅन स्क्वेअर एक्स आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस बी क्यूब म्हणजे काय टॅन स्क्वेअर एक्स आणि त्याचा क्यूब मायनस टॅन पॉवर 6x. समजलं हा फॉर्म्युला आपण कसं अप्लाय केला. इथे a ची व्हॅल्यू आहे 1 आणि b ची व्हॅल्यू आहे टॅन स्क्वेअर एक्स. ओके. सो दॅट इज इक्वल टू 1 प्लस 3 × 1 × टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे 3 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 1 × टॅन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर म्हणजे हे होणार टॅन पॉवर 4. टॅन पॉवर 4 × 1 × 3 म्हणजे 3 टॅन पॉवर 4 एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्सचा क्यूब म्हणजे काय टॅन पॉवर 6x. ए पॉवर एन एम इंटू एन करतो आपण इंडासेसचं मल्टिप्लिकेशन करतो प्रॉडक्ट घेतो. सो 2 × 3 6 मायनस टॅन पॉवर 6x. दॅट इज इक्वल टू टॅन पॉवर 6 प्लस टॅन पॉवर 6 मायनस टॅन पॉवर 6 कॅन्सल होणार. सो इथे राहणार 1 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 टॅन पॉवर 4x. आपल्याला RHSला काय हवं आहे 1 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स.
आता ही टर्म तर आपल्याला मिळाली, 3 सुद्धा इथे दिसत आहे, तर आपल्याला ह्या 2 टर्म आता ॲडजस्ट करावं लागणार आहे. या 2 मध्ये एक टर्म आपल्याला सेक पाहिजे आहे, टॅन आणि सेकमध्ये असणार रिलेशन आपल्याला माहिती आहे, हे रिलेशन आपण इथे यूज करू शकतो. ते रिलेशन आपण कसं यूज करणार? सो दॅट इज इक्वल टू 1 + 3 मल्टिप्लाइड बाय इथे आपण 3 tan स्क्वेअर एक्स आहे, ही टर्म आहे 3 tan स्क्वेअर एक्स, ही टर्म आहे 3 tan पॉवर 4x आहे. तर यामध्ये आपण 3 tan स्क्वेअर एक्स कॉमन घेऊ शकतो. इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस ह्या 2 टर्ममधून आपण 3 tan स्क्वेअर एक्स कॉमन घेतो, त्यामुळे इनसाइड ब्रॅकेट 1 राहणार आणि इथे काय राहणार? tan स्क्वेअर एक्स. समजलं काय केलं? या 2 टर्ममधून आपण 3 tan स्क्वेअर एक्स कॉमन घेतलेला आहे. सो दॅट इज इक्वल टू 1 + 3 tan स्क्वेअर एक्स, 1 + tan स्क्वेअर एक्स, 1 + tan स्क्वेअर एक्स म्हणजे काय? सेक स्क्वेअर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. अगेन इथे रिझन देणार हे. सो दॅट इज इक्वल टू 1 + 3 tan स्क्वेअर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स दॅट इज इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, समजलं काय केलं? पॉवर 6 होते, पॉवर 6चा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे नव्हता, मग आपण काय केलं? पॉवर 6 आहे, दोन्ही ठिकाणी पॉवर 6 आहे, तर पॉवर 6ला आपण असं लिहू शकतो. सपोज a पॉवर 6 असेल तर त्याला आपण असं लिहिणार a² पॉवर क्यूब. ठीक आहे, आणि आपल्याकडे रिलेशन जे आपण आयडेंटिटी बघितली आहे त्यामध्ये आपल्याला सेक स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर ही यामध्ये असणारी एक आयडेंटिटी माहिती किंवा यामध्ये असणारे रिलेशन माहिती, म्हणून आपण काय केलं? a² घेतला. a² म्हणजे काय? सेक स्क्वेअरला कन्सिडर केलं आणि मग त्यानंतर त्याची पॉवर 3 त्यावरून सेक पॉवर 6 आणि त्यानंतर ती व्हॅल्यू इथे पुट करून सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. आणि RHS आपल्याला काय पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग पुढच्या टर्म आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. आता बघूया नेक्स्ट 8 LHS tan थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 आणि RHS सेक थीटा -1 अपॉन tan थीटा. तर आपण काय करूया? LHS पासून सुरुवात करूया. LHS मध्ये डिनॉमिनेटरला आहे सेक थीटा प्लस 1, न्यूमरेटरला आहे tan थीटा. तर आपण काय करू शकतो? इथे या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज करू शकतो. जनरली अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं? डिनॉमिनेटर जो आहे तो रॅशनलाइज करायचा. ठीक आहे, रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर. ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज करू त्यावेळेस आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? डिनॉमिनेटरला जर सपोज a + b टर्म असेल तर रॅशनलाइज करताना आपण a - b ने मल्टिप्लाय करतो. a + b आहे, रॅशनलाइज करतोय, त्यामुळे आपण याला मल्टिप्लाय करणार a - b नी म्हणजे सेक थीटा -1. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला न्यूमरेटरला सुद्धा सेम टर्मने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर. सो दॅट इज इक्वल टू tan थीटा इनसाइड ब्रॅकेट सेक थीटा -1 अपॉन a + b इंटू a - b. सेम टर्म ॲड केला आहे, सेम टर्म सबट्रॅक्ट केला आहे, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. फॉर्म्युला इज a² - b². सेक म्हणजे a आणि 1 म्हणजे b. सो a² - b² म्हणजे सेक थीटा स्क्वेअर -b² म्हणजे काय? 1². सो दॅट इज इक्वल टू tan थीटा मल्टिप्लाइड बाय सेक थीटा -1. मग न्यूमरेटरला सेक थीटा आलेली आहे. आता आपलं फक्त ही tan थीटा न्यूमरेटरला जो tan थीटाची टर्म आहे ती कॅन्सल झाली पाहिजे. डिनॉमिनेटर काय? सेक स्क्वेअर थीटा -1. अगेन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. सिन्स सेक स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा -1 इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा. हे एक रिलेशन आपल्याला माहिती आहे की ह्या आयडेंटिटीचा आपण इथे यूज करू शकतो. देअरफॉर LHS इज इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज tan थीटा इनसाइड ब्रॅकेट सेक थीटा -1. डिनॉमिनेटर सेक स्क्वेअर थीटा -1 इज tan स्क्वेअर थीटा. tan थीटा आणि इथला एक tan थीटा कॅन्सल होणार. सो डिनॉमिनेटर असणार आहे tan थीटा आणि न्यूमरेटरला असणार आहे सेक थीटा -1 दॅट इज इक्वल टू RHS अँड देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS हेज प्रूव्ड. नेक्स्ट LHS tan क्यूब थीटा -1 अपॉन tan थीटा -1. RHS आहे सेक स्क्वेअर थीटा प्लस tan थीटा. LHS इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS पासून आपण सुरुवात करूया. आता LHS टर्म्स बघा काय? tan क्यूब थीटा -1 अपॉन tan थीटा -1. tan क्यूब थीटा -1 म्हणजेच काय? tan क्यूब थीटा -1³ असं आपण कन्सिडर करू शकतो. डिनॉमिनेटर आहे tan थीटा -1. न्यूमरेटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे? न्यूमरेटर a³ - b³ या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. 2 टर्मच्या क्यूबची सबट्रॅक्शन आहे. tan थीटाचा क्यूब आणि 1चा क्यूब यांची सबट्रॅक्शन आहे a³ - b³. तर a³ - b³ आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एक्सपान्शनचा a³ - b³ हे आपण असं लिहू शकतो a - b फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² + ab + b². आय होप हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. a³ - b³ इज इक्वल टू 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a - b सेकंड ब्रॅकेटमध्ये
ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, तिन्ही ठिकाणी प्लस साईन आहे. इथे 2ab नाही आहे, इथे फक्त एबीची टर्म आहे. ओके, तर याचा यूज आपण इथे करू शकतो. असं आपण का करतोय, कारण आपल्याला जर तुम्ही LHS बघितली ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन ए मायनस बी या फॉर्ममध्ये LHS दिलेले आहे. ह्या फॉर्म्युलावरून आपण ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन ए मायनस बी दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ही व्हॅल्यू पुट करू शकतो. किंवा अशा पद्धतीने LHS आपण सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करतोय. सो दॅट इज इक्वल टू LHS इज टॅन क्यूब मायनस 1 क्यूब अपॉन टॅन क्यूब मायनस 1. तर ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग एची व्हॅल्यू असणार आहे टॅन थिटा आणि बीची व्हॅल्यू असणार आहे 1. सो न्यूमरेटर काय होणार आहे, दॅट इज इक्वल टू ए मायनस बी म्हणजे टॅन थिटा मायनस 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए इंटू बी म्हणजे टॅन थिटा इंटू 1 प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 1 स्क्वेअर डिवायडेड बाय ए मायनस बी टॅन थिटा मायनस 1. डिनॉमिनेटर ॲज इट इज, न्यूमरेटरला फक्त आपण काय केलं, या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये न्यूमरेटर एक्सप्रेस केलेले. किंवा आपण असंही करू शकतो ए क्यूब देअरफॉर ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू दिस, आणि मग फक्त ए इज टॅन थिटा बी इज 1 आणि म्हणून मग आपण फक्त ही टर्म लिहू शकतो. तसं करा. किंवा न्यूमरेटरला फॉर्म्युलाचा यूज करून असं एक्सप्रेस करा आणि त्यानंतर न्यूमरेटरमधली ही टर्म आणि डिनॉमिनेटरची ही टर्म या दोन्ही टर्म कॅन्सल होणार आहे. सो या दोन्ही टर्म कॅन्सल होणार. दॅट इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इंटू टॅन थिटा इज टॅन थिटा प्लस 1. आपल्याला RHSला काय पाहिजे, टॅन थिटा पाहिजे आहे आणि त्यानंतर सेकची टर्म पाहिजे. आपल्याकडे टॅनची टर्म आहे. आपल्याला सेक आणि टॅनमध्ये असणारं रिलेशन माहिती आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. राईट, आपल्याकडे 1 आहे, टॅन स्क्वेअर थिटा आहे. सो टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा असं आपण LHSला लिहू शकतो. आणि ह्या दोन टर्मला मी याच्याने रिप्लेस करू शकते सेकने. सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा दॅट इज इक्वल टू RHS. हे प्रूव्ड LHS इक्वल टू RHS. आता इथे लेफ्ट हँड साईडला टॅन होता, राईट हँड साईडला टॅन आणि सेक होतं, त्यामुळे आपण साईन आणि कॉसमध्ये एक्सप्रेस नाही केलं. तर आपण फक्त टॅन सेक यामध्ये कोणतं रिलेशन आहे ते रिलेशन वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 आहे LHS. RHS आहे 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर आपल्याला साइन कॉस याला रिलेट करायचं आहे सेक आणि टॅन सोबत. आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो. इथे जर आपण LHS पासून सुरुवात केली, LHS ऑब्झर्व केला, यामध्ये कुठे स्क्वेअरची टर्म नाही, आपण आयडेंटिटीचा यूज करू शकत नाही किंवा कुठे आपण रॅशनलायझेशनसुद्धा करण्याचे चान्सेस दिसत नाही आहे. याला आपल्याला टॅन सोबत रिलेट करायचं आहे. इथे साइन आहे, कॉस आहे, साइन आहे, कॉस आहे. तर सपोज जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना कॉसनी डिवाइड केलं. कशाने, कॉसनी. कॉसनी काय डिवाइड करते, कारण साइन अपॉन कॉस काय असतो, टॅन. कॉस अपॉन कॉस 1 असणार आहे. अगेन साइन अपॉन कॉस टॅन, कॉस अपॉन कॉस 1 असणार आहे. इथे सुद्धा 1 अपॉन कॉस असणार. 1 अपॉन कॉस म्हणजे काय, सेक असणार. म्हणजे आपल्याला ज्या टर्म्स पाहिजे टॅन आणि सेक या दोन टर्म आपल्याला इथे मिळणार आहे जर आपण दिलेल्या LHSला जर आपण कॉसनी डिवाइड केलं. ठीक आहे, समजते काय सांगते ते बघा. सपोज जर मी इथे असं केलं डिवायडिंग बाय कॉस थिटा, डिवायडिंग बाय कॉस थिटा टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आपण ज्यावेळेस डिनॉमिनेटरला डिवाइड करतो तर बाय डिफॉल्ट आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा डिवाइड करायचं आहे. न्यूमरेटरला जर डिवाइड करतो तर बाय डिफॉल्ट आपल्याला सेम टर्मने डिनॉमिनेटरला सुद्धा डिवाइड करायचं आहे. सो साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉस थिटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू साइन थिटा आपण इथे आपण काय करू शकतो, कॉस थिटा प्रत्येक टर्मला सेपरेट करू शकतो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 प्लस 1 अपॉन कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा. त्याच पद्धतीने खाली साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 मायनस 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा. ओके, रिझन इथे देणार आपण काय काय रिप्लेसमेंट केले. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय, सेक. ठीक आहे, काय केलं आपण साइन कॉसला आपण टॅन आणि सेकमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यापुढे आपण काय करू शकतो, आपल्याला टर्म मिळाली टॅन थिटा मायनस 1 प्लस सेक थिटा अपॉन टॅन थिटा प्लस 1 मायनस सेक थिटा. यामध्ये सेकची टर्म आहे, टॅनची टर्म आहे. न्यूमरेटर आपल्याला नको आहे, न्यूमरेटरला आपल्याला 1 पाहिजे. मग आपण इथे अजून एक गोष्ट करू शकतो, न्यूमरेटर ॲज इट इज आपण काय करूया, आता डिनॉमिनेटर ॲडजस्ट करूया. जनरली आपण काय करतो अशा केसेसमध्ये डिनॉमिनेटरपासून सुरुवात करतो. न्यूमरेटर ॲज इट इज टॅन थिटा मायनस 1 प्लस सेक थिटा
अपॉन ही टर्म आहे टॅन थिटा मायनस सेक थिटा आणि इथे आपल्याकडे टर्म आहे +1. कोणती टर्म आहे +1. सेक आणि टॅन यामध्ये असणार रिलेशन आपल्याला माहिती आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर. तर हा जो 1 आहे ह्या 1ला मी याने रिप्लेस करू शकते सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाने. समजते. सो ह्या दोन्ही टर्म ॲज इट इज +1 ऐवजी मी लिहिणार ही टर्म सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. त्यानंतर न्यूमरेटर ॲज इट इज. सध्या न्यूमरेटरला आपल्याला काही करायचं नाही. न्यूमरेटर ॲज इट इज ठेवायचा. टॅन थिटा मायनस 1 प्लस सेक थिटा अपॉन डिनॉमिनेटर जर बघितला डिनॉमिनेटरमध्ये इथे टॅन थिटा मायनस सेक थिटा इथे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे. जर मी ह्या दोन टर्म कन्सिडर केल्या सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये आहे. दोन टर्मच्या स्क्वेअरची सबट्रॅक्शन. सो दॅट इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. राईट. या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग ह्या ज्या दोन टर्म आहे ह्या दोन टर्म आपण ह्या दोन टर्मने रिप्लेस करू शकतो. सो डिनॉमिनेटरमध्ये ही फर्स्ट टर्म फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज टॅन थिटा मायनस सेक थिटा प्लस सेकंड ब्रॅकेटसाठी आपण लिहिणार ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए म्हणजे सेक आणि बी म्हणजे टॅन. सो सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि सेकंड ब्रॅकेट सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे. आता यामध्ये डिनॉमिनेटर जर अगेन आपण बघितलं टॅन थिटा मायनस 1 प्लस सेक थिटा. डिनॉमिनेटरमध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे. सेम टर्मची इथे सबट्रॅक्शन आहे फक्त साईन ऑपोजिट आहे. इथे मायनस सेक आहे इथे प्लस टॅन आहे. तर आपण काय करू शकतो ही जी फर्स्ट ब्रॅकेट आहे फर्स्ट ब्रॅकेटमधून आपण मायनस साईन कॉमन जर घेतला तर इनसाइड ब्रॅकेट काय असेल सेक थिटा मायनस टॅन थिटा. बरोबर. फर्स्ट ब्रॅकेटमधून जर मी मायनस साईन कॉमन घेतला मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा सेम ब्रॅकेट आहे आपण फक्त काय केलं मायनस साईन कॉमन घेतला आणि सेकंड ब्रॅकेट आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे. असं आपण का करतोय कारण आता इथे जर बघितलं दोन टर्म ॲडिशनमध्ये आहे. इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे इथे सुद्धा सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे. ही टर्म आपण कॉमन घेऊ शकतो. सो न्यूमरेटर ॲज इट इज अपॉन इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा जर मी कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय राहणार फर्स्ट टर्ममधून ही फर्स्ट टर्ममधनं सेक थिटा मायनस टॅन थिटा बाहेर येते. इथे आहे -1 त्यामुळे इथे असणार -1 प्लस इथे ही टर्म बाहेर येते राहिलेली टर्म कोणते सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हीच प्रोसिजर किंवा हीच मेथड आहे असं नाही. या व्यतिरिक्त सुद्धा बाकी दुसरी मेथड पॉसिबल आहे किंवा बाकी दुसऱ्या वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना ज्या कोणत्या आयडेंटिटीज आठवत आहे त्याचं यूज करत सिम्प्लिफिकेशन करत जायचं. आता इथे जर बघितलं -1 सेक थिटा टॅन थिटा मग ऑटोमॅटिकली ही डिनॉमिनेटरची ही ब्रॅकेट आणि न्यूमरेटरची ही टर्म ह्या दोन्ही टर्म सारख्या आलेल्या आहेत सारख्या टर्म आहे त्यामुळे ह्या कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. दॅट इज इक्वल टू RHS. समजा थोडासा वेगळा क्वेश्चन होता. काय केलं आपल्याला काय करायचं होतं आपल्याला साईन कॉसला सेक आणि टॅनसोबत रिलेट करायचं होतं. मग आपण बघितलं की सेक आणि टॅन इथे साईन आहे कॉस आहे स्क्वेअरच्या टर्म्सने आयडेंटिटी यूज करू शकत नाही रॅशनलायझेशन करू शकत नाही. मग या टर्मला मी टॅन आणि सेकमध्ये कसं एक्सप्रेस करू शकते साईन आहे साईनला जर मी कॉसनी डिवाइड केलं मला टॅन मिळणार आहे. सेकसाठी जर मी इथे कॉसनी डिवाइड केलं तर मला सेक मिळणार आहे. म्हणून मी काय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना कॉसनी डिवाइड केलं त्यावर मला ही एक टर्म मिळाली. बट या टर्मवरून मला ही टर्म पाहिजे होती. मग याला मी कसं मॉडिफाय करू शकते या ठिकाणी सेक आहे टॅन आहे 1 आहे 1चं मी काय करू शकते मग 1ला सुद्धा मी सेक आणि टॅनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. त्यानंतर बघितलं की यामध्ये कॉमन काय निघू शकतं कॉमन काढण्यासाठी इथे फक्त साईनचा डिफरन्स होता म्हणून काय केलं इथे साईन कॉमन घेतला. त्यानंतर ब्रॅकेटमधून सेक आणि टॅन कॉमन घेतलं आतमध्ये ही टर्म राहणार आहे. ऑटोमॅटिकली ही टर्म आणि ही टर्म या दोन्ही सारख्या मिळाल्या आपल्याला. दोन टर्म कॅन्सल झाले त्याच्यावरून आपल्याला RHS मिळालेली आहे.